अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या उपोषणाचा दणका। माननीय नायब तहसीलदार स्वतः हजर राहून हातपट्ट्या धंद्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले। अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती व ब्रिक्स वुमन राइट्स मिशन संघटनातर्फे शिरूर तालुका या ठिकाणी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्रे पाटील हातपट्टी दारू, गोवा दारू, गुटखा, मटका, गांजा अशा अवैध रीतीने चालू असलेले सर्व धंदे त्वरित बंद करण्यात यावेत, याबाबत तक्रार अर्ज दिनांक 20 मार्च रोजी राज्य उत्पादन शुल्क शिरूर, तहसील कार्यालय शिरूर, पोलीस उपायुक्त शिरूर यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आले होते। तरी त्या अर्जाची आज अखेरपर्यंत कुठल्याही प्रकारचा कारवाई करण्यात आली नाही। म्हणून आज दिनांक 13 मे रोजी माननीय तहसील कार्यालय या ठिकाणी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामीण विभाग जिल्हा अध्यक्ष श्री योगेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आमरण उपोषण करण्यासाठी निवेदन देण्यात आलं। त्या अनुषंगाने तहसील कार्यालय या ठिकाणी आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या अर्जाचे दसका घेऊन माननीय तहसीलदार साहेब यांनी त्वरित व तातडीने पोलीस उपायुक्त व राज्य उत्पादन शुल्क यांची संयुक्त रीतीने बैठक घेऊन चर्चा करण्यात आली व तसे उपोषण माघारी घेण्यासाठी विनंती करून आश्वासन देण्यात आलं। तरी राष्ट्रीय कार्य अध्यक्ष श्री बाबूराव क्षेत्रे पाटील यांनी तहसीलदार साहेब यांच्याबरोबरच चर्चा करून पुढील 1 महिन्याच्या आतमध्ये सर्व शिरूर तालुक्यामध्ये अवैध रीतीने सुरू असलेल्या दारूच्या अड्ड्यांवर कायदेशीर कारवाई करून मोका अंतर्गत कारवाई करण्याचं आश्वासन मिळालं। त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। यावेळी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे शिरूर तालुका, दौंड तालुका व ग्रामीण विभागातले सर्व कार्यकर्ते उपस्थित होते। प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्री सचिन खंडागळे, पुणे जिल्हा अध्यक्ष श्री राहुल बोराडे, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री योगेश भोसले, पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री संतोष शितोडे, शिरूर तालुका अध्यक्ष श्री संतोष आढागळे, पुणे जिल्हा पत्रकार विभाग अध्यक्ष श्री दीपक पाटील, मीडिया सेल अध्यक्ष श्री अभिजित चरापे व इतर महिला पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होत्या। तसेच पत्रकार विभाग तालुका अध्यक्ष श्री विजय कांबळे व इतर पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते। स्थानिक आहे सर, इथं या ठिकाणी कधी जरी फोन केला आम्ही 100% कॉपरेट करणार, कारण की या ठिकाणी एक आम्हाला तुमचा एक व्यवस्थित माणूस द्या, कॉन्टॅक्ट असं ओपन कर। आपले पोलीस मित्र पण आहेत ना, तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट नाही, पण तुम्ही असं येऊन सांगू नका हे माणूस आहे तो माणूस, तुम्ही या फोनवर सांगितलं हो मागायचं का की घर कुछ करायचं हां चला काय अडचण बरं का योगेश, तूच करायचं सगळं साहेब म्हणतात तुला काय अडचण एकच जबाबदार माणूस आहे ना, तू शेजारी आहे तिथे बिंदास करायचं। बस अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने शिरूर इथे आमरण उपोषण चालू होते। तर त्यामध्ये हातभट्टी व देशी दारू याच्याबद्दल आमरण उपोषण चालू होते। त्याबद्दल सरांनी काही म्हणजे जे आहेत ते सांगा सर। शिरूर तालुक्यातील अवैध धंदे, अवैध हातभट्टी, अवैध देशी दारू विक्री संदर्भात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे अध्यक्ष बाबूराव क्षेत्रे पाटील, योगेश भोसले आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी आमरण उपोषण करण्यासंदर्भात तहसील कार्यालय शिरूर या ठिकाणी सुरू केले होते। त्यांना मी राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या वतीने आश्वासन दिले आहे की बाबा तालुक्यातील माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक साहेब आणि राज्य उत्पादन शुल्क
विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने तालुक्यातील समूळ अवैध धंद्याचा हातभट्टी उत्पादनाचा विक्रीचा व्यवसाय आम्ही पूर्णपणे बंद करून टाकू.